नमस्कार. प्रेम किती सुंदर भावना आहे नाही का? पण कधी विचार केलाय की हेच प्रेम कधीकधी आपल्यासाठी एक बंधन, एक सापळा बनू शकतं? आज आपण जातक कथांमधली एक अशीच छोटीशी पण खूप खोल अर्थ असलेली गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आपल्याला प्रेम, आसक्ती आणि या सगळ्याच्या पलीकडे जाण्याबद्दल बरंच काही सांगून जाईल. तर प्रश्न हाच आहे की एखादं प्रेम खरंच सापळा असू शकतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं हो ना? पण चला, या कथेच्या माध्यमातून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर गोष्टीची सुरुवात होते जेतवनातल्या अगदी शांत, पवित्र वातावरणात. सगळीकडे शांतता आहे, पण ह्या शांततेत एक मन मात्र खूप अशांत आहे. हे मन आहे एका भिक्षूचं, जो एका अशा समस्येशी झगडतोय, जी खरं तर खूप सामान्य आहे, पण तितकीच तीव्र. आणि त्याच्या या दुःखाचं कारण काय होतं? तर प्रेम. त्याने संसार तर सोडला होता, पण तो आपल्या पूर्वीच्या पत्नीला विसरू शकला नव्हता. तिच्या आठवणी, तिचं प्रेम, या सगळ्या गोष्टींनी तो आतून तुटत होता. ही एक अशी भावना आहे जी कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी अनुभवली असेल. आता जेव्हा ही गोष्ट बुद्धांपर्यंत म्हणजे त्यांच्या गुरूंपर्यंत पोचते, तेव्हा ते काय करतात? ते त्याला रागावत नाहीत, ओरडत नाहीत. उलट अगदी शांतपणे आणि करुणेने विचारतात, बंधू, जे मी ऐकतोय ते खरं आहे का? तू खरंच प्रेमविवळ झाला आहेस? आणि तो भिक्षूही तितक्याच प्रामाणिकपणे होय गुरुदेव असं उत्तर देतो. आणि खरं तर त्याच्या मुक्तीचा प्रवास इथूनच सुरू होतो. तेव्हा गुरु थेट समस्येच्या मुळाशी हात घालतात. ते म्हणतात, बंधू, तुझ्या या दुःखाला तुझी पत्नी कारणीभूत आहे. पण ते पुढे जे सांगतात ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, हे फक्त या जन्मापुरतं नाहीये. आता हे ऐकून तो भिक्षू साहजिकच गोंधळतो. गुरु त्याला सांगतात की ही जी आसक्तीची गाठ आहे ना, ती खूप जुनी आहे, खूप खोलवर रुजलेली आहे. आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी गुरु त्याला एका पूर्वजन्माची गोष्ट सांगतात. एक अशी गोष्ट जिथे त्याचं दुःख इतकं इतकं तीव्र होतं की त्याला अक्षरशः निखाऱ्यावर भाजून काढण्यापेक्षाही जास्त त्रास देत होतं. विचार करा, असं कोणतं दुःख असेल? तर चला, आपण ही गुरूंसोबत त्या भिक्षूच्या भूतकाळात जाऊया. गोष्ट आहे बनारसमधली, जिथे या कथेचं मूळ दडलेलं आहे. कल्पना करा, मच्छीमारांनी एका माशाला पकडलंय आणि त्याला भाजण्यासाठी नदीकिनारी तप्त गरम वाळूवर टाकलंय. मृत्यू अगदी समोर उभाय. अशा वेळी त्या माशाच्या मनात काय चाललं असेल? मृत्यू तर समोर दिसतोय, पण त्याला कसली भीती वाटतीये? त्या गरम वाळूची, त्या निखाड्यांची, की की या शारीरिक वेदनेपेक्षाही मोठं असं काहीतरी आहे जे त्याला आतल्या आत जाळतंय? आणि मग तो मासा विलाप करतो. तो म्हणतो, ही आग मला जाळत नाही किंवा ही शीग मला दुःख देत नाही, पण माझी सोबतीण मला बेवफा समजेल हा विचार मला आतून खातोय. म्हणजे बघा, त्याला मरणाच्या दारात शारीरिक वेदनेपेक्षाही भावनिक दुःख मोठं वाटत होतं. तो पुढे म्हणतो, प्रेमाची ज्वाला मला जाळते आहे आणि माझं हृदय वेदनेने भरलं आहे. प्रेमाची शिक्षा मृत्यू असू शकत नाही. अरे मच्छीमारांनो, मला पुन्हा मुक्त करा. त्याची ही तळमळ बघा. मृत्यूची नाही तर विरहाची भीती. तो मुक्ततेची याचना करतोय, पण जगण्यासाठी नाही तर आपल्या प्रेमासाठी. आणि नेमकं त्याच वेळी कथेत एका नवीन व्यक्तीचा प्रवेश होतो. एक असा माणूस जो योगायोगाने तिथून जात असतो आणि त्या माशाचा हा करुण विलाप ऐकतो. खरं तर तो फक्त योगायोग नसतो. तिथे पोचतात राजाचे विद्वान पुरोहित, म्हणजे स्वतः बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे ज्ञानाच्या मार्गावर चालत इतरांनाही दुःखमुक्त करतं. आणि त्यांचं तिथे येणं त्या माशासाठी जणू काही आशेचा एक किरणच ठरतं. आणि ते पुरोहित काय करतात? ते आधी त्या माशाचं बोलणं ऐकून घेतात, मग ते मच्छीमारांकडे जातात आणि त्यांना समजावून सांगतात आणि अखेर त्या माशाला पुन्हा जीवदान मिळवून देतात. अगदी साधी कृती, पण ती करुणेने भरलेली होती. बरं, तर ही होती भूतकाळातली गोष्ट. आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया, जेतवनात, जिथे गुरु त्या प्रेमविव्हळ भिक्षूला या कथेचा खरा अर्थ समजावून सांगणार आहेत. गोष्ट संपल्यावर गुरु म्हणतात, ही फक्त एक कथा नाहीये. ते सांगतात की या कथेतील प्रत्येक पात्र आज इथे याच क्षणी उपस्थित आहे. ही गोष्ट म्हणजे तुमच्याच जीवनाचा आरसा आहे. आणि मग ते सगळा उलगडा करतात. तो तडफडणारा मासा, तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच प्रेमविवळ भिक्षू होता. माशाची ती सोबतीण, ती होती त्याची पूर्वीची पत्नी. आणि त्या माशाला वाचवणारे पुरोहित,
ते स्वतः गुरु म्हणजे बुद्ध होते. म्हणजे बघा, आसक्तीचं तेच चक्र, तीच वेदना पुन्हा एकदा समोर येऊन उभी राहिली होती. म्हणजे गुरूंनी ही गोष्ट फक्त मनोरंजन म्हणून सांगितली नव्हती, तर त्यातून त्यांना एक खूप खोलवरचा धडा शिकवायचा होता. दुःखाचं मूळ काय आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं ह्याबद्दलची शिकवण, ज्याला सत्य असं म्हणतात, ती त्यांना द्यायची होती. आणि जेव्हा त्या भिक्षूला हे सगळं कळलं, जेव्हा त्याला आपल्या दुःखाचं मूळ दिसलं, तेव्हा त्याच्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं. आसक्तीच्या त्या जन्मोजन्मीच्या साखळ्या जणू काही तुटून पडल्या आणि त्याला ज्ञानाच्या मार्गावरची पहिली पायरी गाठता आली. तो खऱ्या अर्थाने शांत झाला. तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं? खूप सोप्या गोष्टी आहेत. एक, त्या भिक्षूचं दुःख आणि त्या माशाचं दुःख हे एकच होतं. दोन्हीचं मूळ होतं तीव्र भावनिक आसक्ती. आणि दुसरं म्हणजे शारीरिक वेदनेपेक्षा भावनिक विरह कितीतरी जास्त वेदनादायी असतो. हे चक्र पुन्हा पुन्हा येत राहतं आणि ते समजून घेणं हीच मुक्तीची किल्ली आहे. थोडक्यात सांगायचं तर ही कथा एकच मूळ विचार आपल्यासमोर ठेवते. अनियंत्रित आसक्ती म्हणजे अटॅचमेंट हेच वारंवार येणाऱ्या दुःखाचं मूळ कारण आहे. ही गोष्ट तर त्या भिक्षूची आणि त्या माशाची होती. पण जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशा कोणत्या आसक्त्या आहेत, असे कोणते अटॅचमेंट्स आहेत, जे कळत नकळत आपल्या कथांना आकार देत आहेत? यावर नक्की विचार करा.